ओम श्री दीपदेवताय नमः। दीपसूर्याग्निरूपत्वं तेजसां तेज उत्तमं गृहाणां मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव। अर्थात भगवान सूर्य अग्निदेवाचे रूप असणारे दीप, तुझ्या तेजाने माझ्या जीवनातील अंधकार नष्ट करून माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि सर्व कार्यात मला भरभरून यश प्राप्त कर। दीप अमावास्येनिमित्त सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात। दीपपूजन करून दीप अमावास्येची कहाणी श्रवण व पठन केल्याने आपले जीवन तिमिरातून तेजाकडे जात असते। त्यामुळे हा दिवा मांगल्याचे प्रतीक आहे। म्हणूनच दीप प्रज्वलन करून त्याच्या लख प्रकाशात श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते। तर ऐकूया दीप अमावास्येची कहाणी। ऐका दीपकांनो, तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथं एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टळला। इकडं उंदरांनी विचार केला की हा आपल्यावर उगाचच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचं सूड घ्यावा। म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली। सासू व दिरांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली। हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे, तेलवात करावे, स्वतः ते लावावेत, खडी साखरेच्या खड्यानं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्याच्या अवसेच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा, याप्रमाणे ती करत असे। ही घरातून निघून गेल्यावर ते सारं बंद पडलं। पुढं दीप अमावास्येच्या दिवशी राजा शिकारीहून घरी येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला। तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला। आपले सर्व गावातील दिवे अदृश्य रूप धारण करून एका झाडावर येऊन बसले आहेत। एकमेकांपाशी गोष्टी करत होते की कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे। सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्याच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा मदसारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असावयाचा, माझा थाटमाट जास्ती व्हावयाचा, त्या मला यंदा अशा विपत्तीस दिवस काढावे लागले आहेत। इतकं म्हटल्यावर त्यास सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा। त्याची एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टळला। इकडं उंदराने विचार केला की हा आपल्या रोगाचाच आळ आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा। म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली। सासू सासऱ्यांनी निंदा केली, घरातून तिला घालवून दिली। म्हणून मला असे दिवस आले। ती दरवर्षास माझी मनोभावे पूजा करीत असे। जिथं असेल तिथं ती खुशाल असो, असं म्हणून दिव्याने आशीर्वाद दिला। सदरहू घडलेला प्रकार राजाने श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली। घरी आला। कुणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केला, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं। मग तिला मेना पाठवून घरी आणली। झाल्या गोष्टीची क्षमा मागितली। साऱ्या घरात मुखत्यारी दिली। ती सुखानं राज्य करू लागली। तर जसा तिला दीपक पावला, तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचाही टळो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। ओम श्री दीपदेवताय नमः।